आज आपल्याला एवढे मासे मिळाले. मासे मस्त साफ करून झालेत. तर आता ह्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करायचे. चला, तेल आणि लसूण इकडे मिक्स केले. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 3 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी, संगमेश्वर तालुक्यामध्ये निवळी गावी. तर आज आपण गेलेलो खास माशासाठी. तर आता कसं आहे, हा उन्हाळ्याचा सीझन संपेल, आता चंडीचे मासे वगैरे सुरू होतील. पण उपसणीचे मासे पकडण्याची जी काय धमाल असते ती वेगळीच असते. तर आज आपल्या ओढ्यावरचा एक ढो उपसला आणि थोडे मासे आणलेत. तर मिक्स मासे मिळतात, असं काही फिक्स नसतं. एकदा फक्त यावर्षी आपण गंग्यासोबत गेलेलो तेव्हा जास्त करून आपल्याला खडस आणि खवले मासे मिळाले होते. आता आज आपल्याला जे मासे मिळालेत ते सगळे मिक्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये खडस आहे, खवले आहेत, पिचलांड्या आहेत, चिंगलं आहे. चिंगलं म्हणजे छोटी कोळंबी आहे. त्याच्यानंतर अजून मळू मासा आहे, पातं पण एक मिळालं होतं, ते पण छोटंसं एक पीस आलं आहे. असे मिक्स मासे आहेत. तर ॲक्च्युली काय झालं आहे, आता शेवटला काय होतं की बरेचसे डोह आहेत ते कोणाकोणी उपसतात. तर आज आपल्या तेवढे काय मासे मिळाले नाहीत, पण बऱ्यापैकी मिळालेत. 1-2 वक्तासाठी होतील एवढं मिळालेत. तर आता आई घरी नाही आहे, तर प्रॉब्लेम असा आहे मयुरीला पण काय ते साफ करायला जमणार नाही. तर मी मीठ टाकून मासे ठेवलेत. आई आली की मग मासे शिजवून घेऊया. ॲक्च्युली आलो आम्ही लवकर, कारण दुपारनंतर असा माहोल झालेला की पाऊस येतो आहे की काय, त्यामुळं मग पटापट घरी आलो. तर पावसाने वातावरण तर केलं आहे, आता काय माहिती पाऊस येतो आहे की काय. हे बघा, सगळ्या बाजूने पाऊस भरला आहे आणि हवा पण सुटलं आहे बऱ्यापैकी. तर काय माहिती, इकडे या बाजूला तर जास्त ढग आहेत. हे जे काळे ढग आहेत ना, ते पावसात रूपांतर व्हायला वेळ नाही लागत, पटकन पाऊस येतो. असं हे सध्या पावसाचं वातावरण झालं आहे. पावसाळा आता काय सुरू होईलच लवकरच. आणि लवकरच इकडे ही जी शेती दिसते इकडे सगळं हिरवंगार दिसेल, कारण आता पेरणी सुरू होईल. पेरणी झाली की पेरणी झाल्यानंतर लगेचच फोड बेर आणि त्याच्यानंतर मग फोड बेर होता रोपं तयार होतील. एकदा का रोपं तयार झाली की मग शेतकऱ्याच्या काय ऐकत नाही. जरा रोपं जशी तयार होतात तशी मग पावसावर अवलंबून असणारी आपली शेती, त्यामुळं मग पाऊस आला की लगेच मग लावणीला सुरुवात होते. असं मग कसं आता जी सुरुवात होईल ना पेरणीपासून ती मग लावणीपर्यंत शेतकरी जे एकदम बिझी राहतो. एकदा लावणी झाली की मालवणी बोलतात. म्हणजे एवढी 2-3 महिने जी मेहनत असते त्याच्यानंतर थोडंसं आरामाचा दिवस म्हणून चिकन, मटण, वडे असा बेत केला जातो. आणि त्या दिवशी मग सगळे एकत्र मिळून जेवण करतात. म्हणजे डाळं असतं, डाळं म्हणजे 2-3 कुटुंब किंवा 2-3 घरं एकत्र मिळून शेती करतात. मग सगळ्यांना हातभार लागतो. ते सगळेजण एकत्र येऊन जरा तिखटं जेवण जेवतात आणि मग यावर्षीची शेतीची कामं संपली म्हणायला हरकत नसतात. कारण नंतर मग काय भात कापणीपर्यंत फक्त त्यातलं गवत वगैरे काढणं अशीच कामं असतात. मग डायरेक्ट दिवाळीला म्हणजे मुंबईची दिवाळी ही एकदम फटाक्यांची दिवाळी असते. आणि गावची दिवाळी म्हणजे जे वर्षभर काम करतो शेतकरी, ते सोनं पिकलेलं असतं तेव्हा, आणि ते कसं घरी येईल याची सगळ्यांना आतुरता असते. मग त्याची मेहनत सुरू असते. असो, चला म्हणजे आता मी पण आलो आहे आत्ताच, जरा फ्रेश वगैरे होतो, तोपर्यंत आई येईलच. आई आली की मग मासे जरा मस्त साफ करून घेऊ आणि फोडणी द्यावी. एक साध्या सोप्या पद्धतीचं गावाकडचं जेवण असतं आणि त्या जेवणाची चव तेवढीच अप्रतिम असते. तर चला, पाऊस येईल की नाही माहिती नाही, पण आपले मासे तरी बनवून घ्यायला लागतील. आज आपल्याला एवढे मासे मिळालेत. तर मीठ टाकून ठेवलेलं, कारण आई घरी नव्हती. तर या बाजूला इकडे दिसतं आहे हे मिक्स, म्हणजे याच्यामध्ये मळे आहेत, रथवा आहेत, त्याच्यानंतर पिचलँड आहेत आणि इकडे एक पातं पण आहे. तर असं हे खडस पण आहेत खडस, खवल्या असे सगळे मिक्स मासे आहेत. तर चला आता जरा ह्यांना मस्त साफ करून घेऊया. तर आई आता एकाचा जो पण काही कोथळा वगैरे तो काढून घेईल, साफ करून घेते मच्छी. आहे बघा, आताचे जे मासे असतात ना हे माळ्या मासे आहे. माळ्या मासाला आताच्याला तरी घाण असते बऱ्यापैकी. जे चणणीचे मासे असतात, आता पाऊस सुरू झाला की चणणीचे मासे त्यात अंडी एकदा तयार झाली की मग त्याच्यामध्ये मग घाण जरा पण नसते, चांगले एकदम चकाचक असतात. अंडी असतात त्याच्यामध्ये. तेव्हा कुठे गेलेले आहे बोलते काकीच तिकडं बाबा. हो काय, बोलो गेली कुठे. मग मीठ टाकून ठेवलं. मयुरीला काय जमत नाही ना पटकन साफ करायला. मयुरीला ताजी मच्छी जमते, हे काय गावची मच्छी पटकन साफ करायला जमत नाही. अशा प्रकारे सगळे मासे आहेत ना हे साफ करून घ्यायचे आहेत. चिंगलं पण आहेत. चिंगलं कुठे आहेत हे बघताय, हे चिंगलं.
चिंगलं पण बऱ्यापैकी मिळाली. म्हणजे हे कोळंबीचाच प्रकार, गावाला आपण चिंगलं बोलतो त्याला. छोटी चिंगलं असतात, कोळंबी कशी मोठी मोठी असते. तर अशा प्रकारे आई सगळी मच्छी साफ करून घेईल, मग छान अशी फोडणी देऊया. रात्रीच्या जेवणासाठी खास बेत बनेल, कारण आता ऑलरेडी 3:30-4 वाजलेत. मासे मस्त साफ करून झालेत. तर आता ह्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करायचे. या माशांना खास करून फोडणी देत नाहीत. एक गावाकडची एक वेगळी पद्धत असते, दरवेळेस आई तुम्हाला दाखवतेच. तर आज पण एक साध्या पद्धतीनेच असणार आहे. फोडणी वगैरे जास्त देत बसत नाही या माशांना. एक साधं मीठ मसाला हळद टाकलं, तेलामध्ये त्याला मिक्स केलं की मासे झाले तयार. आज गोडा मसाला आईला बोललो आहे थोडासा टाक. आई शक्यतो गोडा मसाला पण ॲड करत नाही, कारण तिचं म्हणणं असं आहे की हे मासे कसे मॅन नाही झाले पाहिजेत, मॅन म्हणजे जास्त शिजले नाही पाहिजेत. त्यामुळे याचा रस्सा असा थपथपीत असा रस्सा करत नाहीत. हे सुके असे थोडे शिजवले जातात. तर याच्यामध्ये थोडंसं मिरची पावडर, अच्छा हे हळद आणि चवीपुरतं मीठ आणि हा वाटून ठेवलेला गोडा मसाला. थोडासा गोडा मसाला आईला म्हटलं टाक, कारण गोडा मसाल्याची चव पण थोडी वेगळी असते. थोडासाच टाकला आहे, कारण जास्त रस्सा नाहीच बनवायचा, सुकं बनेल तेवढं चांगलं आहे. आता याच्यामध्ये लसूण आणि तेल मिक्स केलं की फोडणीला द्यायला तयार. चला, तेल आणि लसूण इकडे मिक्स केलं आहे. माशांना प्रॉपर मसाला लावून घ्यायचा, थोडंसं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचे. चला, मसाले लावून घेतले की त्याच्यात साधारण मासे आहेत ना तेवढं पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचे. आजच्या रात्रीच्या जेवणाचं खास बेत, नदीवरचे मासे. गावाकडची चूल आणि चुलीवरचे आज हे नदीतले मासे. एक 10 मिनटामध्ये मासे तयार होतील. त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त आईला भाकरी वगैरे भाजायला सांगतो, आणि खास तांदळाची भाकरी आणि मासे असं मस्त जेवण असणार आहे आज. चला, रात्र झाले, जेवायची वेळ आहे. तर जेवणा अगोदर आई आता मस्त भाकरी भाजेल, गरमागरम भाकरी आणि दुपारी आणलेले आपले नदीतले मासे, असा आजचा बेत आहे. तर दुपारी मासे तर तयार झालेत. त्याच्यामध्ये आज काय झालं, आंबा नव्हता. तर आंबा नसल्यामुळं मग आंब्याचंच जे सुकवतात सालं, आमसूल बोलतात त्याला, तर आमसूल टाकून मग ते दुपारचे मासे बनवलेत. तर आता आई भाकरी भाजून घेते, मग जेवूया. चला, रात्रीच्या जेवणाची खास मेजवानी, आईच्याची तांदळाची भाकरी. या बाजूला इकडे मस्त चूल पेटले बघा, तवा इकडे गरम करायला ठेवला आहे आईने. ही भाकरी झाली की मस्त आपलं पटापट तव्यावरती शेकवायला बरी. या बाजूला इकडे काही नाही, कारण आता बऱ्यापैकी सगळं जेवण झालेलं आहे. या बाजूला इकडे एक भाकरी आता तयार होते, कारण तवा पण तापला व्यवस्थित. तोपर्यंत इकडे आईने आता दुसऱ्या भाकरीची तयारी सुरू केली आहे. नवीन पोलपाटावर आई भाकरी भाजायला बघतच नाही, जुन्यावरतीच हात बसल्यामुळं त्याच्यावरतीच करत असते.
चला, अशा प्रकारे भाकरी पण मस्त तयार झाले. आता थोड्या वेळात मस्त नदीतले मासे आणि गरमागरम तांदळाची भाकरी, भात आणि डाळ असं मस्त जेवण आहे. जेवूया. जरा 2 घास जरा जास्त जातील, कारण नदीतले मासे म्हटलं की जरा मजा येते जेवायला. आणि अवनीला पण आज मस्त भूक लागेल, कारण मच्छी मटण म्हटलं की अवनी बरोबर जेवते. बाकी व्हेज असेल तर जरासं मग जेवायला जरासा कंटाळा करते. चला मंडळी, आईची भाकरी पण भाजून झाले आणि रात्री जेवणाची वेळ झाले. तर आज जेवणामध्ये खास नदीतले मासे आणि मस्त तांदळाची भाकरी, भात, डाळ असा सगळं बेत आहे, मस्त छान असा. चला मंडळी, मस्त ताट सजलं आहे. तर इकडे हे नदीतले मासे, त्याच्यानंतर सोबत कांदा, त्याच्यानंतर भात, डाळ आणि आईने भाजलेली मगाशी तांदळाची भाकरी असा मस्त आजचा बेत आहे. या मंडळी जेवायला या. तर आज खास नदीतले मासे आणि त्यासोबतचं आईसोबतची भाकरी, त्यामुळं जेवणाला अजून धमाल येणार आहे. मस्त झालं आहे. आणि हे जे आंब्याचं पोट तुम्हाला म्हणत होतं ना, ॲक्च्युली आता आंब्याचं सीझन असल्यामुळं आंबा असतो, पण आज घरी आंबा नव्हता. त्यामुळं मग पावसाळ्यामध्ये आपण काय करतो की ही जी आंब्याची फोडं असतात ती सुकवतो आणि ती मग आपण मच्छीमध्ये वापरतो. तर तीच आज फोडं आज आपण मच्छीमध्ये वापरले. छान होते याने सुद्धा, म्हणजे कोकमचं अल्टरनेट आहे. कोकम किंवा तुम्ही हे आंब्याचं आमसूल. तर छान म्हणजे जेवण झालं आहे. आणि मासे असल्यावरती तर काय जेवण अप्रतिमच असतं. तर आता जेवून घेतो आहे. तुम्हीसुद्धा जेवायला या. जेवल्यावर भेटतो तुम्हाला. चला, मस्त जेवण झालेलं आहे आणि मजा आली, कारण नदीतले मासे असले की जरा 2 घास जास्त जातात. तर आता रात्र पण बरीच झाले, 9:30-10 वाजलेत. रातकिड्यांचा आवाज येतो आहे. बाकी आता काय थोडी एडिटिंग वगैरे करायची आणि मग झोपून जाणार. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.